नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. राधा खिडकीजवळ उभी होती. बरीच रात्र झाली होती. बाहेरच्या चांदण्याचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि त्या प्रकाशाने तिचा चेहरा अजून सुंदर दिसत होता. चांदण्याच्या त्या शुभ्र प्रकाशाबरोबरच तिच्या केसांच्या बटांमधून हळुवारपणे खेळणारा वारा तिचा गंध पूर्ण रूममध्ये पसरवत होता. इंद्रनील काही क्षण दारात उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिच्यातल्या त्या सुंदरतेमध्ये तो अगदी हरवून गेला होता. तिच्या सौंदर्यात बुडून तो अगदी संमोहित होऊन पुढे आला. तिच्या मागे उभा राहून त्याने तिला मिठी मारत तिच्या खांद्यावर ओठ ठेवले. त्याच्या उबदार ओठांचा स्पर्श होताच तिने शहारून अंग चोरले. स्वीटबेरी तिच्या खांद्यावर ओठ रुतवत त्याने तिला हळुवार हाक मारली. त्याचा त्या सेडिसिव्ह आवाजाबरोबर खांद्यावर होत असलेल्या प्रेमळ स्पर्शाने तिचा अगदी हळुवार हुंकार बाहेर पडला. तुला माहितीये तू माझ्यासाठी काय आहेस आणि तुझे स्थान माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते. हळुवारपणे तिचा हात हातात घेत इंद्रनील बोलला. त्याच्या स्पर्शात असलेली आश्वासकता तिला जाणवत होती. तो तिच्या हातावर हळुवार अंगठा फिरवत होता आणि त्याच्या त्या कृतीने तिच्या पूर्ण अंगावर शहारा येत होता. सर, तुम्ही असे का विचारत आहात? मला तुमच्या आयुष्यात असलेले माझे स्थान माहीत आहे. आज अचानक तुम्ही असा प्रश्न का विचारत आहात? तिने त्याच्याकडे वळत विचारले. राधा शांतपणे त्याच्याकडे बघत त्याच्या उत्तराची वाट बघत होती. इंद्रनीलने तिच्या डोळ्यात अगदी खोलवर बघितले. तिच्या नजरेत तिच्या मनातलं प्रेम अगदी स्पष्ट दिसत होते. इंद्रनीलने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या केसात नाक घुसळले. तिच्या केसांचा गंध त्याने श्वासात भरून घेतला आणि तो त्या गंधामध्ये हरवून गेला. त्याने तिच्या मऊ कपाळावर हलके ओठ टेकवले आणि तिच्यामध्ये स्वतःच हरवून बसला. राधाने त्याच्या छातीवर हलकं डोकं ठेवलं. त्या छोट्या क्षणात त्या दोघांमधील बंध आणखी घट्ट होत होता. तिथे शब्दांची गरज नव्हती, फक्त त्यांच्या स्पर्शानेच प्रत्येक भावना व्यक्त होत होती. सांग ना मग, ह्या सुंदर चेहऱ्यावर कसली उदासी आहे? कसले दुःख आहे तुझ्या मनात? नक्की काय होत आहे ज्याने ही नाराजी दिसत आहे? ह्या सुंदर चेहऱ्यावरील नाराजी मी बघू शकत नाही हे तुला माहीत आहे ना? काय झाले? सांग ना. तुझ्या चेहऱ्यावर दुःख बघितले की इथे कळ निघते. तो स्वतःच्या हृदयावर हळुवार टॅप करत बोलला. नाही सर, विशेष असे काही नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी एकदम ठीक आहे. सध्या मी काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. मला ती कन्फर्म झाली की मी तुम्हाला नक्की सांगेन. सध्या माझी अजिबात काळजी करू नका. मी नाराज नाहीये, तर काही गोष्टींचा विचार करत आहे. बस एवढेच, बाकी काही नाही. ती त्याच्या हृदयावर डोके ठेवून त्याला आश्वस्त करत बोलली. त्याच्या ऑफिसमध्ये पिन पडली तरी त्याला खबर होत होती आणि हे तर राधाच्या बाबतीत होते. हे त्याच्यापासून लपून राहणे अगदी अशक्यच होते. आज ऑफिसमध्ये जे झाले त्याला ते माहीत होते, परंतु नक्की काय झाले हे त्याला राधाकडून जाणून घ्यायचे होते. परंतु राधाच्या बोलण्याचा मान ठेवून त्याने तिला पुन्हा फोर्स केले नाही. ओके, तुला जेव्हा सांगावे वाटेल तेव्हा सांग, म्हणत त्याने एका हाताने मिठी घट्ट करत
इंद्रनीलने तिच्या केसांमध्ये हात फिरवला आणि त्या स्पर्शाने तिच्या हृदयातली भावना जागृत होऊ लागल्या. तो आता हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे झुकत होता. त्याचे ओठ तिच्या ओठांच्या जवळ येताच राधाचे डोळे आपोआप मिटले. क्षणभर इंद्रनीलने तिच्या सुंदर चेहऱ्याचे निरीक्षण केले आणि शेवटी त्याची नजर तिच्या लाल चुटूक गुलाब पाकळ्यावर येऊन थांबली. ते थरथरणारे ओठ जणू त्याला आव्हान देत होते. ते बघून त्याने एक मोठा श्वास घेतला आणि क्षणात तिचे ते ओठ काबीज केले. त्याने हळूवार तिच्या गुलाब पाकळ्या विलग केल्या आणि आता तो तिच्या ओठांचा गोडवा चोखू लागला. जणू काही तो ओठातून त्याचं संपूर्ण प्रेम तिच्या ओठात उतरवू पाहत होता. त्याचा तो स्पर्श होताच राधाचे हात आपोआप त्याच्या पाठीवर येऊन विसावले, जणू ती त्याला अजून जवळ खेचत होती. त्यांच्या श्वासांचा आवाज आता त्या शांत खोलीत घुमू लागला होता, जिथे फक्त त्यांची धडधडणारी हृदये आणि एकमेकांवरील अविरत प्रेम बोलत होते. इंद्रनीलच्या ओठांनी तिच्या ओठांवरून हळुवारपणे फेरी घेतली. त्याच्या स्पर्शातील ओलावा राधाच्या मनाला सुखाची अनुभूती देत होता आणि ती त्यात बुडत चालली होती, अगदी खोल आणि खोल. सकाळ झाली तशी सूर्याची कोवळी किरणे खिडकीतून आत डोकावू लागली. ती किरणे बेडवर झोपलेल्या राधाच्या सुंदर चेहऱ्यावर हलकेच स्पर्श करत होती. त्याने तिचा सुंदर चेहरा आणखी सुंदर भासत होता. चमकणाऱ्या किरणाने तिची झोप चाळली अन ती जागी झाली, पण मन अजूनही रात्रीच्या त्या अनोख्या अनुभूतीत रेंगाळत होते. ती काही क्षण शांतपणे डोळे मिटून रात्रीचे क्षण आठवत पडून राहिली. रात्रीच्या त्या खास क्षणाची आठवण तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आणि लाजेची लाली आणत होती. इंद्रनील अजून झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत आणि समाधानाचं हसू होतं. राधाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या केसातून हलकेच हात फिरवला. त्या स्पर्शाने इंद्रनीलने हलकेच डोळे उघडले. त्याने डोळे किलकिले करून राधाच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या हातावर आपला हात ठेवला. इंद्रनीलने हलके हसून तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून किस करू लागला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. हळूहळू पुन्हा कपड्यांचे अडसर दूर झाले. इंद्रनीलने तिला किस करत जवळ ओढले आणि तिच्यावर ओलावा च्या वर आला. त्याने क्षणात स्वतःला तिच्यात झोकून दिले. राधाच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. क्षणभर ओटीपोटातून एक कळ उठली. आई ग! ती बोलणार की त्याने तिचे ओठ घट्ट काबीज केले आणि त्यांना हळूवार कुरवाळू लागल्या. तिच्या चेहऱ्यावरील वेदना कमी होताच त्याचा आवेग वाढला आणि राधाला त्याचा आवेग सहन करणे जड जात होते. तिचे श्वास वाढले होते. पूर्ण रूममध्ये पुन्हा श्वासांचे म्युझिक घुमू लागले. काही क्षणात दोघेही समाधानी झाले. राधा म्हणत त्याने तिला घट्ट धरले तर तिचे नख त्याच्या पाठीत हरवली. त्याने काही क्षण समाधानाने तिच्या अंगावर स्वतःला झोकून दिले. काही वेळात थँक्यू स्वीटबेरी तिच्या कपाळावर किस करत तो बाजूला झाला. ती लाजून बेडशीट ओढून बाथरूममध्ये पळून गेली. तिच्या त्या कृतीवर तो हसत कपडे चढवून जिमला निघून गेला. राधा बाथरूममधून बाहेर आली. चेहरा अजूनही लाजल्यामुळे लालेलाल झाला होता. तिने शांतपणे तयार होऊन किचनकडे पाऊल टाकले. ब्रेकफास्टसाठी सगळं घर एकत्र आले होते आणि तिचं मन अजूनही त्या क्षणामध्ये गुंतले होते. इंद्रनील आधीच टेबलावर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होतं. त्याची नजर राधावर वारंवार पडत होती आणि ती हळूच नजर चुकवत होती, पण चेहऱ्यावरची लाली मात्र लपत नव्हती.
राधा, काय झालं? आज तू जरा वेगळीच दिसतेस. मालतीताई तिचा चेहरा निहाळत तिला बोलल्या. नाही, काही नाही आई, बस झोप चांगली लागली काल, राधा अडखळत म्हणाली. मालतीताईंनी एकदा राधाला नीट बघितले आणि नंतर इंद्राकडे. राधाचा लाल झालेला गळा आणि इंद्रनीलच्या चेहऱ्यावर समाधान बसून त्या समजून गेल्या. त्यांनी मनोमन देवाला हात जोडले. राधा, जरा कॉफी देते का? इंद्रनील तिला चोरून बघत हसू दाबत बोलला. ती लगेच उठली. त्याच्या मागे वळत कॉफीचा मग उचलायला इंद्रनीलने हळूच तिच्या कमरेला स्पर्श केला आणि तिच्या कानाशी हळुवारपणे कुजबुजला. आजची सकाळ तर खूपच सुंदर झाली. रोज अशीच व्हायला पाहिजे, काय म्हणतेस? राधाकडने त्याच्याकडे न बघता हळूच आपले ओठ दाबले आणि त्याला कॉफी दिली. तो तिच्या या लाजण्यावर हसत राहिला. बाकी नाश्ता करत होते तर वैशालीताई राधाचे निरीक्षण करत होत्या. वैशालीताईने राधाकडे एक नजर टाकली. त्यांच्या मनातली नाराजी स्पष्ट होती. त्यांना राधा आवडत नव्हती. बरं झालं, किमान तुझी झोप सुधारली, वैशालीताई थोड्या खट्याळ सुरात म्हणाल्या. राधा शांत राहिली, कारण तिला माहीत होतं की वैशालीताईंचा तिच्यावर नाराज आहेत म्हणून. मालती, आपण या आठवड्यात कुलदेवीला जाऊन येऊ, तशी तयारी कर. आणि वैशाली, तूही तिला जरा मदत कर, जानकी आजी बोलल्या. हो आई, मी उद्यापासूनच तयारीला लागते, मालतीताई म्हणाल्या. राधा, तू मला मदत कर, वैशालीताई राधाला म्हणाल्या. आपण कुलदेवीकडे जायला निघू तेव्हा सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, काय? वैशालीताई स्वरात एक प्रकारची टोक देत राधाला बोलल्या. हो काकी, मी तयारी करीन, ती फक्त हळूच मान हलवून म्हणाली. इंद्रनील सगळं निरीक्षण करत होता. त्याला वैशालीताईच्या राधाविषयीच्या भावना माहीत होत्या, पण त्याने काहीच बोलणं टाळलं. आजचा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन